ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये रविराज सरांना आता सायली स्वतःच्या हातानेच मायेचा घास भरवत असते आणि हे सर्वजण पाहत असतात. रविराज सरांचे डोळे पाणवतात. ते सायलीकडे पाहत असतात. तर पूर्णाजी म्हणतात, बघितलात ना, रविराज देव एका हाताने घेतो पण दुसऱ्या हाताने भरभरून देत असतो. एक लक्षात ठेवा, रविराज तन्वी कशी का वागेना, परंतु सायली तुमच्यावर असणारं प्रेम कधीच कमी होऊ देणार नाही. तिचं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि ती तुम्हाला कधीही एकटं सोडणार नाही. तर आता कल्पना ताई म्हणतात, खरं आहे भाऊजी, सायली तुम्हाला कधीच अंतर देणार नाही. ती तुम्हाला कधीच एकट पडू देणार नाही. रविराज सर सायलीच्या गालावर हात ठेवत सायलीला म्हणतात की हो, अगदी खरं आहे सायली, तूच आहेस माझी लेक. म्हणतात ना, सगळीच नाती ही रक्ताची नसतात. ही नाती सुद्धा खूप महत्वाची असतात आणि त्यातीलच तुझं आणि माझं असणार बाप लेकीच नातं, ते नेहमी जपण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल सायली. खरंच अगदी मनापासून सांगतोय, तू माझी लेकच आहेस. आता सायली रविराज सरांना म्हणते, हो ना, मग मला एक शब्द द्याल, कधीही खचून जाणार नाही द्याल ना मला वचन. रविराज सर सायलीचा हात हातात घेतात आणि म्हणतात, दिलं वचन, मी खचून जाणार नाही. मला माहीत आहे गेली 22 वर्ष मी असाच खचून गेलो होतो, तडफडत होतो. परंतु माझ्या घरात जन्माला आलेल्या त्या राक्षसाला आता मला तडफडताना पाहायचं आहे. मी 22 वर्ष तडखडलो ना, मग आता पुढची 22 वर्ष तो कसा तडखडेल यासाठीच मी नक्की प्रयत्न करीन. नाही खचून जाणार, नको काळजी करूस. असं म्हणत शेवटी सायलीने आता संपूर्ण घराला आधार दिलेला असतो. या सगळ्यातून सगळ्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केलेला असतो. आता सायली आणि अर्जुन त्यांच्या रूममध्ये निघून जातात. तर सायली म्हणू लागते, मला तर सुमन काकूंची काळजी वाटत आहे. इतकं सगळं घडल्यानंतर त्यांना या सगळ्याचा किती त्रास होत असेल. त्या अजूनही घाबरले आहेत. नागराज काकांचा खरा चेहरा समोर आल्यानंतर त्यांनी आतापर्यंत नाटक केलं, परंतु आतापर्यंत त्यांना किती त्रास सहन करावा लागला असेल याचा विचारही करवत नाहीये. तर अर्जुन म्हणतो, मी त्या व्हिडिओमध्ये नागराज काकाचा तो चेहरा पाहिला आहे. त्याचा चेहरा पाहिल्यानंतर मला असंच वाटत आहे की मी एका अट्टल गुन्हेगाराकडे पाहत आहे आणि त्याचा हा चेहरा, त्याच हे रूप त्या व्हिडिओच्या माध्यमातूनच आपल्याला पाहायला मिळालं. त्याचं खरं रूप सुमन काकूंमुळेच सगळ्यांसमोर आला आहे. तर आता या सगळ्याचा अर्जुनला धक्का बसलेला असतो. सायली अर्जुनला म्हणते, जर तुम्हाला एवढा धक्का बसला आहे तर रविराज काकांच काय झालं असेल, त्यांची ती अवस्था मला खरंच पाहवत नव्हती. आता अर्जुन अभिमानानेच सायलीकडे पाहतो. तर सायली अर्जुनला विचारते, काय हो, काय झालंय. तर अर्जुन सायलीला म्हणतो, मगाशी तू ज्या पद्धतीने सिनियरला, ज्या पद्धतीने या प्रसंगातून तू बाहेर काढलेस, त्याला खाऊ घातलेस, ते फक्त तूच करू शकतेस. तुझ्या व्यतिरिक्त हे कोणीही करू शकत नाही सायली. मला खरंच तुझा अभिमान वाटतोय. अर्जुन सायलीला प्रश्न करत म्हणतो, पण मला एक कळत नाही, तुला समोरच्यांच्या मनातील भावना कशा काय कळतात. तर सायली म्हणते, त्यासाठी प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचावं लागतं आणि मी सुद्धा तेच करते. मी तुम्हाला म्हणालेला की माझ्या आई वडिलांना मी कधी पाहिलं नाही, पण ते जर असते तर नक्कीच रविराज काका आणि प्रतिमा आत्यांसारखेच असते. मी ज्या वेळी या दोघांकडे पाहते ना, त्यावेळी मला असं वाटतं की माझे आईवडीलच समोर आहेत. मग जर माझे आईवडील असते तर मी त्यांच्याशी ज्या पद्धतीने वागले असते त्याच पद्धतीने मी रविराज काका आणि प्रतिमा आत्याशी वागते, एवढंच, बाकी काहीच नाही. आता सायलीने एवढी सहज नात्याची व्याख्या सांगल्यानंतर अर्जुन तीच कौतुक करत म्हणतो, खरंच सायली, तू सोपं आहेस. म्हणजे एखाद्याला एखाद्या अशा प्रसंगातून कसं बाहेर काढायचं याची कला तुला अगदी बरोबर अवगत आहे. म्हणजे ते तुलाच जमू शकतं, बाकी कोणालाच नाही. पण खरं सांगू का, मी खरंच खूप लकी आहे की मला तुझ्यासारखी लाईफ पार्टनर मिळाली आहे आणि मी तुला नेहमीच जपून ठेवेन. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे
तू सिनियरला ज्या पद्धतीने यातून बाहेर काढल ना, त्यानंतर मी पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात पडलो आहे. म्हणजे तुझ्यावर माझं असणार प्रेम कधी कमी होतच नाही. तर तुझं हे वागणं आणि सगळ्यांना आपलंसं करणं याने प्रेम दिवसेंदिवस वाढत जातं एवढं मात्र नक्की. आता सायली आणि अर्जुन एकमेकांकडे पाहू लागतात. तर दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे सगळ्यांना वेळेवर नाश्ता मिळावा यासाठी सायली आता किचनमध्ये कामाला सुरुवात करते. प्रतिमा आत्या पाहतात तर सायलीची किचनमधल्या कामांना सुरुवातही झालेली असते. प्रतिमा आत्या अभिमानाने सायलीकडे पाहत असतात. तर सायली आवाज देत म्हणते, बसा ना प्रतिमा आत्या, मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते. असं म्हणत सायली आता प्रतिमा आत्यांसाठी चहा घेऊन येते. तर प्रतिमा आत्या सायलीला म्हणतात, सायली मला तुला थोक्स म्हणायचं होतं. सायली विचारते, कशाबद्दल? तर प्रतिमा आत्या म्हणतात, यांना तू ज्या पद्धतीने काल या सगळ्या प्रसंगातून बाहेर काढलेस ना, त्यासाठी माझ्याकडे तर शब्दच नाहीयेत. मी तर यांना पहिल्यांदाच एवढं खचलेलं पाहिलं, पण तू त्यांना सावरलं, त्यांना खाऊ घातलं आणि या सगळ्या प्रसंगातून तू त्यांना अगदी अलगदपणे सावरलेस. सायली खरं सांगू का, हे सगळं काही मला नाही जमलं असतं, पण तू ज्या मायेने त्यांना समजावलं त्याबद्दल मला तुला थोक्स बोलायचं आहे. सायली म्हणते, प्रतिमा आत्या, आपल्या माणसांना कोणी थोक्स बोलतं का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रविराज काका मला मुलगी मानतात ना, मग एक मुलगी म्हणून मी माझं कर्तव्य पार पाडलं आहे, बाकी काहीच नाही. त्यामुळे प्लीज असे आभार वगैरे मानू नका. तर प्रतिमा आत्या सायलीला म्हणतात, तू तर मानलेल्या नात्यांची किंमत ठेवतेस सायली, आणि ज्यांच्याशी रक्ताचं नातं आहे त्यांनी काय केलं बघ. असं म्हणत प्रतिमा आत्यांना ते सगळे प्रसंग आठवत असतात. आणि त्याचवेळी कल्पनाताईत या ठिकाणी येतात. कल्पनाताई पाहतात तर प्रतिमा आत्या शांतच असतात आणि म्हणूनच कल्पनाताई त्यांच्या खांद्यावर हात ठेवत त्यांना म्हणू लागतात, काय झाले प्रतिमा? तर प्रतिमा आत्या म्हणू लागतात, जिने तिच्या नव्याला ढसाढसा रडताना पाहिलं आहे त्या बायकोची अवस्था काय झाली असेल हे मी शब्दात नाही सांगू शकत. आणि कल्पना, हे तर आता आमच्या आयुष्यभराच दुःख आहे. तर कल्पनाताई म्हणू लागतात, हे बघ प्रतिमा, असा विचारही करू नकोस, सगळं काही ठीक होईल. आणि नागराज भाऊजीने जे काही केलं आहे त्यांच्या कर्माची, त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा त्यांना मिळणारच आहे. यामुळे तू एवढा विचार नको करूस आणि स्वतःला त्रास करून तर अजिबातच घेऊ नकोस. जाऊ देत ना तो विषय, आता तो विषय हेही मनात आणू नकोस. बरं तू इथे बस, मी आणि सायली नाश्त्याचा बघतो. तर त्याचवेळी प्रतिमा त्या म्हणतात, नाही कल्पना थांब, अगं मी आणि सायली आज नाश्ता बनवतो. कित्येक वर्षानंतर पुन्हा एकदा या किचनमध्ये वावरत असताना पूर्णाईची शिकवण आठवते. पूर्णाईने याच किचनमध्ये मला जेवण बनवायला शिकवलं होतं. त्यामुळे पुन्हा एकदा या किचनमध्ये वावरताना खूप बरं वाटतं. आणि म्हणूनच सायली आणि मी आजच्या नाश्त्याच बघतो. असं म्हणत प्रतिमाहत्या सायलीला म्हणतात, चल सायली. आता सायली आणि प्रतिमाहत्या दोघेही किचनमध्ये नाश्ता बनवण्यासाठी जातात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, तुरुंगात अगदी नागराज काका शांत पडलेले असतात. आता महिप्त शिकरे त्यांना आवाज देत उठवतात आणि म्हणू लागतात, काय रे नाग्या, माझ्या प्रेमात वगैरे पडलास की काय? तर नागराज काका म्हणतात, तुझ्या आणि प्रेमात? अरे तू तर माझा दुश्मन आहेस. दुश्मन? तर महिपा शिकरे म्हणतात, नाग्या अरे अरे चुकतोयस तू, मी नाहीये तुझा दुश्मन. अरे तुझी बायकोच तुझी दुश्मन आहे. अरे तू काय म्हणत होतास? माझी बायको अर्ध्या डोक्याची आहे, अर्धन मेंडूक आहे, तिला कवडीचीही अक्कल नाही. अरे पण त्याच तुझ्या बायकोने शेवटी तुला दगा दिला. तिनेच तुझा व्हिडिओ बनवला आणि शेवटी त्या सुभेदारापर्यंत पोहोचवला. असं म्हणत महिपा शिकरे हसू लागतात. तर नागराज काका म्हणतात, अरे वाह, या तुरुंगात बसल्या बसल्या सगळ्याच खबरी असतात तुला. तर महिपा शिकरे म्हणतात, नाग्या आपण तशी माणस सांभाळून ठेवले आहेत, तुला साधी
तुझी बायको सांभाळता आली नाही असं म्हणत महिपा शिखरे नागराज काकांना चांगलाच टोमणा मारतात. आता नागराज काका रागानेच महिपा शिखरांकडे पाहत असतात. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं रविराज सर पुन्हा एकदा आपल्या केसच्या फाईल चेक करत असतात. सगळा अभ्यास पुन्हा एकदा करत असतात. तर त्याचवेळी अर्जुन त्या ठिकाणी येतो आणि रविराज सरांना आवाज देत म्हणतो, सिनियर, अरे हे काय आहे? हे तर तुमच्या अपघाताच्या फाईल आहेत ना, मग फक्त ते पुन्हा का तू बघत आहेस? रविराज सर म्हणतात, काही नाही, एक एक गोष्टी पुन्हा एकदा क्रॉस चेक करून बघतोय आणि या सगळ्यातून अनेक गोष्टींचा उलगडा होतोय, अनेक गोष्टींचे खुलासे होत आहेत. समोर बऱ्याच गोष्टी येतायत, एका गोष्टीच्या नव्याने अर्थ लागतो आहे. तर अर्जुन म्हणतो, म्हणजे? तर रविराज सर म्हणतात, म्हणजे हेच की 22 वर्ष मी माझ्या मुलीला आणि माझ्या बायकोला शोधण्यासाठी वनवन फिरत होतो आणि नागराज मात्र माझ्याच घरात बसून हे सगळं काही बघत होता. हे बघ ना, असं म्हणत रविराज सर काही कागदपत्र आता अर्जुनला दाखवतात आणि म्हणू लागतात, हे बघ अर्जुन, यावरून स्पष्ट लक्षात येत आहे की आमचा अपघात झाला त्यावेळी तिथल्या लोकांनी ताबडतोब माझ्या खर्चांना कळवलं होतं. हॉस्पिटलमध्ये मात्र दुसऱ्याच नेण्यात आलं होतं आणि एवढं सगळं होऊ नये नागराज मात्र दुसऱ्या दिवशी तिथे आला. म्हणजे मला एक सांग, जर आम्ही सर्वजण एकत्र होतो आणि नागराजही आमच्या सोबत होता तर मग नागराज तिथे ताबडतोब पोहोचायला हवा होता. पण तसं न होता नागराज दुसऱ्या दिवशी मला पाहण्यासाठी आला होता. हे कसं शक्य आहे सांग ना? आणि हे बघ ना, या ज्या नोंदी आहेत, असं म्हणत आता रविराज सर एक एक डॉक्युमेंट अर्जुनला दाखवत असतात आणि ज्यावेळी अर्जुन आणि रविराज सर ते सगळे डॉक्युमेंट पुन्हा एकदा चेक करतात त्यावेळी त्यांना या गोष्टीचा खुलासा झालेला असतो की हो, खरंच हे सगळं काही नागराज काकांनीच केलेलं आहे. आणि या सगळ्यामुळे रविराज सरांना खूप त्रास होत असतो आणि रविराज सरांचा त्रास पाहून अर्जुनला खूप वाईट वाटत असतं. तर दुसरीकडे जेलमध्ये महिप्त शिखरे नागराज काकांना म्हणतात, काय मग नाग्या, आतापर्यंत तूच म्हणत होतास ना की माझी बायको मूर्ख आहे, पण त्याच मूर्ख बाईने तुला थेट इकडचा रस्ता दाखवला आहे. काय रे नाग्या, आतापर्यंत माझ्यासमोर शहाणपणा करत होतास ना? काय ती माझ्यासमोर नाटक करत होतास? महिप्त, माझ्या लाडक्या सुमनला कुठे ठेवले सांग ना? माझ्या सुमनला का त्रास देतोयस? तुला तुझ्या मेलेल्या मुलीची शपथ आहे, माझी सुमन कुठे आहे? तू माझ्या सुमनला का किडनप केलेस? काय रे नाग्या, माझ्या मुलीची शपथ घालत होतास का? पण माझी मेलेली मुलगी तिथेच आहे, पण तू मात्र आता आयुष्यभर जेलमध्ये सडणार आहेस. आता तुला कोणीही वाचवणार नाही, कोणीही बाहेर काढणार नाही, तू असाच सडणार आहेस. आता मात्र महिप्त शिखरेचे हे शब्द ऐकल्यानंतर नागराज काकांना खूप राग येतो. ते महिप्त शिखरेंच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न करतात, परंतु त्यांना या गोष्टीच भान नसतं की आता आपण तुरुंगाच्या चौकडीत आहोत. नागराज काका खूप चिडलेले असतात. ते महिप्त शिखरेंना म्हणतात, महिप्त, तुझं तोंड बंद ठेवायचं. मी इथे जेलमध्ये सडतोय, मग तू काय करतोयस? तू काय इथे दारू ढोसायला आलायस का? तर महिपा शिखले म्हणतात, तेही करणार, कारण माझी नियत साफ आहे. मी माझ्या काही भावाच्या जीवावर उठलो नव्हतो. तर नागराज काका म्हणतात, हे सगळं काही मी एकट्याने केलं नव्हतं. या सगळ्यामध्ये तुझीही मला साथ होती, तू सुद्धा सामील होतास. तर महिप शिखरे म्हणतात, ते तर सगळ्यांनाच माहीत आहे. नागराज काका म्हणतात, मग जे माहीत नाही ते तोंड उघडून सांगू का? सगळ्यांना बोलू का मी? तुला काय वाटले महिप शिखरे? मी इथे जेलमध्ये आहे म्हणजे मी शांत बसणार आहे का? अरे, मी इथे जेलमध्ये असलो ना तरी सुद्धा मी तोंड उघडू शकतो. संदीप अपार्टमेंट गार्डन्स समोर पत्ता कोणाचा आहे सांगू का? आता मात्र महिप्त शिखरे शांत होतात, कारण नागराज काकांनी आता जो पत्ता बोलून दाखवलेला असतो तो साक्षीच्या घराचा असतो आणि म्हणूनच आता महिप्त शिखरे काहीच बोलत नाहीत. आता महिप्त शिखरे शांत आहेच आणि याचाच फायदा घेत नागराज काका म्हणू लागतात,
सांग कोणाला सांगू? त्या किल्लेदारला सांगू की अर्जुनला सांगू की एक काम करतो ना? त्यापेक्षा इन्स्पेक्टर सावंतलाच सांगतो. आता मात्र महीप शिकरे काहीच बोलत नाहीत. नागराज काकांना सर्व सत्य माहीत असल्यामुळे आपल्या साक्षीच्या जीवाला धोका आहे हे महीप शिकरेंना चांगलंच माहीत असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं की आता रविराज सर ज्यावेळी सर्व डॉक्युमेंट चेक करतात त्यावेळी त्यांचा राग अनावर होतो. ते सगळे कागद ते तिथेच टाकतात आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करू लागतात. अर्जुन त्यांना सावरतो आणि म्हणू लागतो, सीनियर, जेवढा तू पुन्हा पुन्हा या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करशील, जेवढा या गोष्टी पडताळून पाहशील, तेवढाच तुला त्रासही होईल. त्यामुळे तू या सगळ्याचा विचार नको करूस. रविराज सर म्हणतात, अर्जुन, माझ्या डोक्यात एकच विचार चालू आहे की हे सगळं काही घडत असताना सुद्धा नागराजने किती थंड डोक्याने आम्हाला संपवण्याचा प्रयत्न केला होता आणि संपवण्याचा प्लॅन आखला होता. अर्जुन रविराज सरांकडे पाहताच रविराज सर म्हणतात की एक भाऊ म्हणून नाही तर एक वकील म्हणून या सगळ्याकडे मला त्या दृष्टिकोनाने पाहावं लागते आणि त्याच दृष्टिकोनाने विचार करावा लागतोय. आणि त्याचवेळी त्या ठिकाणी सायली आलेली असते. सायली येताच अर्जुन सायलीकडे पाहतो. आता सायली अर्जुनला खुणावूनच विचारते की काय झालं आहे. अर्जुनला काय सांगावं काहीच कळत नाही. तर सायली आता रविराज सरांना म्हणते, रविराज काका, तुम्ही या सगळ्याचा त्रास करून घेणार नाही असं तुम्ही मला वचन दिलं, आठवते ना तुम्हाला? मग तुम्ही पुन्हा स्वतःला त्रास करून का घेत आहात? या सगळ्यामुळे तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. रविराज सर सायलीला म्हणतात, सायली बाळा, काळजी करू नकोस. मी तुला दिलेलं वचन माझ्या लक्षात आहे आणि मी माझं वचन अगदी व्यवस्थित निभावणार आहे. मी माझं वचन पाळणार आहे. त्यामुळे तू अजिबातच काळजी करू नकोस. आता रविराज सरांच हे बोलणं ऐकल्यानंतर सायलीला खूप बरं वाटतं. आता सायली दोघांसाठी ही कॉफी घेऊन आलेली असते. अर्जुन सिनियरच्या हातात कॉफी देतो आणि आपल्यालाही कॉफी घेतो आणि म्हणू लागतो, आज नागराज काकांना कोर्टात उभं केलं जाणार आहे. FIR आणि चार्जशीट अगोदरच आपण कोर्टात दाखल केली आहे आणि आज नागराज काकाला कोणीही वाचवू शकणार नाही. आता कोणी कितीही काही केलं तरी नागराज काकाला जेल ही होणारच. आता हे सगळं काही बोलणं इकडे प्रियानेही ऐकलेलं असतं. प्रिया मनातून खुश होते आणि मनाशीच म्हणू लागते की बरं झालं की आता हे दोघेही जेलमध्ये सडणार आहेत. एकीकडे महिप्त शिकरे अगोदरच जेलमध्ये आहे आणि आता तर हा किल्लेदार आणि अर्जुन दोघेही मिळून महिप्त शिकरे सोबतच त्या नागराजलाही जेलमध्ये आयुष्यभरासाठी ठेवणार आहेत. म्हणजे माझ्यासाठी तर हे बरंच आहे. म्हणजे दोघंही आता माझं काहीच वाकड करू शकणार नाही. पण या दोघांनी जर तोंड उघडलं तर पण नाही. साक्षीसाठी महिप शिकरे शांत राहणार आहे, पण नागोबा त्याची तर आता फणा ठेचायलाच हवी असं म्हणत आता प्रिया विचार करू लागते की आता काय करावं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली अर्जुन आणि रविराज सरांना विचारते की आपण कोर्टात जायला कधी निघायचं आहे. तर अर्जुन म्हणू लागतो, कोर्टात जाण्याअगोदर आम्हाला पोलीस स्टेशनला जावं लागेल. त्यामुळे आम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊ आणि त्यानंतर कोर्टात येऊ. तर सायली, तू आणि सुमन काकू तोपर्यंत पुढे कोर्टात जा. तर सायली अर्जुनला म्हणते, पण आज सुमन काकूंना साक्षी द्यावी लागेल का? तर अर्जुन म्हणतो की हो, कारण सुमन काकू हे सगळ्यात महत्त्वाचे आणि मुख्य साक्षीदार. त्यामुळे कदाचित आज त्यांची साक्ष महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे सुमन काकूंना साक्ष द्यावी लागेलच. तर सायली म्हणते, सुमन काकूने साधा नागराज काकांचा विचार केला तरी त्या खचून जातात आणि कोर्टात त्यांना नागराज काकांबद्दलच बोलायचं आहे. मग नागराज काकांबद्दल बोलत असताना ते आत्मविश्वासाने बोलतील का? आता हा प्रश्न ऐकताच अर्जुन आणि रविराज सरांना खूप टेन्शन आलेलं असतं. त्यांनाही सायलीच बोलणं पटत असतं. सायली म्हणू लागते, मला नाही वाटत की सुमन काकू अगदी आत्मविश्वासाने आपला मुद्दा कोर्टासमोर मांडू शकतील. अर्जुन म्हणतो, हे अगदी खरं आहे आणि म्हणूनच अर्जुन रविराज सरांना म्हणतो, सीनियर, आपण एक काम करूयात का?
सुमन काकूंची तयारी करून घेऊयात का, म्हणजे कोर्टात काय बोलावं लागेल, कसं बोलावं लागेल, हे सगळंच त्यांना आपण अगोदरच सांगून ठेवलं तर खरंच खूप बरं होईल. तर आता रविराज सर म्हणतात होते तर आपल्याला करावंच लागेल. अर्जुन सायलीला म्हणतो, सायली तू एक काम कर, सुमन काकूंना घेऊन आपल्या रूममध्ये वरतीच ये असं म्हणत आता अर्जुन आणि रविराज सर आता रूममध्ये निघून जातात. अर्जुन म्हणू लागतो, सायली आता आता सुमन काकूंना घेऊन येतच असेल, आता आपल्याला सुमन काकूंना कोर्टात काय बोलावं लागेल, कसं बोलावं लागेल, नागराज काकांनी केलेले खुन्ने सगळ्यांसमोर कसे सांगता येतील, या सगळ्याची तयारी करून घेणं खूप महत्वाचं आहे. आणि आता आपण सुमन काकूंची तीच तयारी करून घ्यायची आहे आणि तेच तिला समजवायचे आहे. पण हे सर्व आपण घरच्यांसमोर केलं असतं तर तिला खूप वाईट वाटलं असतं. तर अर्जुनला रविराज सर म्हणतात, अगदी बरोबर आहे, आपण सुमनला समजावू, परंतु एक गोष्ट पण आहे की नागराजचा वकील त्याला सोडवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेल. त्यासाठीच आपल्याला सुमनची साक्ष महत्वाची ठरणार आहे आणि सुमनची तयारी अगदी नीट आणि व्यवस्थित होणं खूप गरजेचं आहे. आता अर्जुन पुन्हा एकदा केसची फाईल नीट तपासून पाहत असतो आणि त्याचवेळी रविराज सरांचं लक्ष सायली अर्जुनने बनवलेल्या चार्टकडे जातो. अर्जुन पाहतो तर रविराज सर तो चार्ट पाहत असतात. अर्जुन त्यांना विचारतो, सीनियर काय झालं? रविराज सर म्हणतात, तू अजूनही असे चार्ट बनवतोस का? रविराज सरांना ना या प्रश्नाचे उत्तर देत अर्जुन म्हणतो की हो सीनियर, तूच तर मला शिकवलायस. आणि हो, पण हा शर्ट मी नाही तर सायलीने बनवला आहे. रविराज सर म्हणतात, तुम्ही दोघंही अगोदरपासूनच या केसवर काम करत होता, परंतु नागराजच्या विरोधात कोणताही पुरावा नव्हता आणि म्हणूनच नागराज मोकाट सुटला होता, मोकळा श्वास घेत होता. आता अर्जुन म्हणतो, पण आता नाही, आता काही झालं तरी त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळायलाच हवी. तू बस ना सीनियर असं म्हणत अर्जुन आता रविराज सरांना बसायला सांगतो. तर इकडे सायली सुमन काकूंना घेऊन त्यांच्या रूममध्ये आलेली असते. सुमन काकू सायलीला प्रश्न करत म्हणतात, सायली तू मला वर का घेऊन आली आहेस? तर सायली म्हणते, सुमन काकू आता आपल्याला कोर्टात जायचं आहे आणि कोर्टात तुम्हाला साक्ष द्यावी लागेल. आतापर्यंत नागराज काकांचे सगळ्या गुन्ह्यांचे पुरावे तुम्ही शोधलेत आणि आमच्यापर्यंत पोहोचवलेत, परंतु आता कोर्टात तुम्हाला प्रत्यक्ष साक्ष द्यावी लागणार आहे. नागराज काकांना जर त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा मिळायला हवी तर तुमची साक्ष महत्वाची ठरणार आहे. तर रविराज सर म्हणतात, हे बघ सुमन, आज कोर्टामध्ये नागराजचा वकील तुला उलटसलट प्रश्न करेल, उलटसुलट काही ना काही विचारण्याचा प्रयत्न करेल, तरी सुद्धा तुला घाबरून जायचं नाहीये, डगमगायचं नाहीये. तर तुला बिंदासपणे या सगळ्या प्रश्नांची उत्तर देता आली पाहिजेत. तर अर्जुन सुमन काकूंना म्हणतो, आणि सुमन काकू आम्ही सर्वजण तिथे असणारच आहोत, परंतु नागराज काकांच्या वकिलाला तुला फेस करायचं आहे, तुला त्यांच्या प्रश्नाची उत्तर द्यायची आहेत. त्यामुळे तू स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे. आता सुमन काकू या सगळ्या गोष्टींचा विचार करू लागतात. त्यांना दडपण आलेलं असतं. तर सायली त्यांना आधार देत म्हणते, आणि ताण आलाच तर माझ्याकडे बघा, मोठा श्वास घ्या आणि पुन्हा एकदा तुमची साक्ष द्यायला सुरुवात करा असं म्हणत सायली, अर्जुन, रविराज सर सर्वांनी सुमन काकूंची अगदी छान तयारी करून घेतलेली असते आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न केलेला असतो. रविराज सर म्हणतात, हे बघ सुमन, अजिबात काळजी करू नकोस, आम्ही सर्वजण तिथे असणारच आहोत, परंतु तू साक्ष देत असताना जे काही घडलंय ते सगळं काही सांग, कुठलाही मुद्दा आपल्या हातून सुटायला नको. सुमन काकू म्हणतात की हो. तर आता अर्जुन म्हणतो, बरं सुमन काकू, तू रेडी आहेस, आपण सुरुवात करायची का? तर सुमन काकू होकार देतात आणि ठरल्याप्रमाणे अर्जुन आणि रविराज सर या दोघांनीही सुमन काकूंची तयारी करून घ्यायला सुरुवात केलेली असते. आता अर्जुन नागराज काकांचा वकील म्हणूनच आता सुमन काकूंच्या समोर उभा राहतो आणि म्हणू लागतो, मिस सुमन किल्लेदार, नक्की त्या दिवशी काय घडलं होतं? आता सुमन काकू
घाबरतच घडलेला सर्व प्रसंग सांगत म्हणतात, त्या दिवशी हे आमच्या रूममध्ये आले आणि मला जवळ घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी जवळ घेत मला या सगळ्या सत्याचा उलगडा केला. ते म्हणालेत की हो, हे सगळं काही मीच केलं आहे, पण तू कोणाला काही जाऊन सांगू शकत नाहीस कारण तुझ्याकडे तसा पुरावा नाही. तर अर्जुन सुमन काकूंना उलट प्रश्न करत म्हणतो, हे सगळं काही कुठे घडलं होतं, वेळ काय होती? तर सुमन काकू अर्जुनच्या प्रश्नाचं उत्तर देत म्हणतात, हे सगळं काही अंदाजे 6 वाजता घडलं असेल. तर आता अर्जुन उलट प्रश्न विचारत म्हणतो, पण मी हाला अंदाजे विचारलंच नाही, नेमकी वेळ काय होती हे तुम्हाला सांगावं लागेल. आता सुमन काकू त्यांचं स्टेटमेंट द्यायला सुरुवात करतात. अर्जुन उलटसुलट त्यांना प्रश्न करत सगळ्या गोष्टी त्यांना विचारत असतो आणि सुमन काकू सुद्धा त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देत असतात. आता हे सर्व झाल्यानंतर अर्जुन सुमन काकूंच्या हातामध्ये एक लेटर देतो आणि म्हणू लागतो, सुमन काकू आता हे वाचून घे, कारण हेच आहे तू दिलेलं पोलिसांसमोरच स्टेटमेंट आणि तुला आता तसं स्टेटमेंट पुन्हा एकदा कोर्टात द्यावं लागेल. त्यामुळे हे संपूर्ण स्टेटमेंट तू वाचून घे, कारण ते स्टेटमेंट तुला न चुकता न कुठल्याही गोष्टीची चूक होता तुला कोर्टात ही साक्ष द्यावी लागणार आहे. परंतु हे सांगत असताना या सगळ्यामध्ये कोणतीही गोष्ट पुढे मागे व्हायला नको आणि म्हणूनच पोलिसांना दिलेलं स्टेटमेंट आणि कोर्टासमोर दिलेलं स्टेटमेंट हे सारखंच असायला हो आणि कोणतंही उत्तर अंदाजे देऊ नकोस. जे काही बोलायचं आहे ते ठामपणे बोलायचं आहे. त्यामुळे आता हे सगळं वाचून घे. आता सुमन काकू वाचून घेतात. अर्जुन विचारतो, रेडी? तर सुमन काकू होकार देतात. अर्जुन सुमन काकूंना विचारतो की परत सुरुवात करूयात का? तर सुमन काकू होकार देतात. अर्जुन त्यांना प्रश्न करत म्हणतो, मिस सुमन किल्लेदार, मला एक सांगा, हे ज्यावेळी सगळं काही घडलं त्यावेळी तुम्ही कुठे होता? म्हणजे नागराज किल्लेदार यांनी त्यांच्या गुन्ह्याची कबुली दिली त्यावेळी तुम्ही कुठे होता? तर आता सुमन काकू अर्जुनच्या प्रश्नाचं उत्तर देत म्हणते, त्यावेळी आम्ही आमच्या बेडरूममध्ये होतो. तर रविराज सर दुसरा प्रश्न करत म्हणतात, तुम्हाला कोणती तरी औषधं सुरू आहेत आणि ती औषधं कोणती होती? तर सुमन काकू रविराज सरांच्या प्रश्नाचं उत्तर देत म्हणतात, त्या विटामिनच्या गोळ्या होत्या आणि मला काहीही झालेलं नाही. तर अर्जुन उलट प्रश्न करत म्हणतो, याचा अर्थ तुम्ही माझ्या क्लायंटला फसवलं आहे. तुम्हाला काही झालेलं नसताना तुम्ही माझ्या क्लायंट समोर नाटक केलं हो ना? आता सुमन काकू नकार देतात. तर पुन्हा अर्जुनचा प्रश्न झाल्यानंतर रविराज सर त्यांचा प्रश्न सुमन काकू समोर मांडतात. असं करत अर्जुन रविराज सर आता सुमन काकूंना उलटसुलट प्रश्न विचारत त्यांना या सगळ्यातून उत्तर काय द्यायचं, कशी तयारी करायची याची सगळी काही उजळणी घेत असतात. आता अर्जुन आणि रविराज सर यांची उलट तपासणी चालू असताना सुमन काकूंना धाप लागते. त्यांना या सगळ्यातून थकवाचं नव्हतो. सायली म्हणते, नाही सुमन काकू, आपल्याला थकायचं नाहीये. तुम्हाला जर त्रास होत असेल तर थोडा वेळ शांत व्हा, पाणी प्या आणि पुन्हा एकदा तुम्ही तुमची साक्ष द्यायला सुरुवात करा, कारण आपल्याला आता या सगळ्यातून माघार घ्यायची नाहीये. त्यामुळे आता लढायचं आहे, रडायचं नाही. आता कोर्टात कसं स्टेटमेंट द्यायचं हे सायली सुद्धा सुमन काकूंना समजावत सांगत असते. सायली सुमन काकूंना म्हणते, आपण बोलत असताना डोकं शांत ठेवायचं आणि शांत डोक्यानेच आपल्या समोर असणाऱ्या वकिलांची आपण त्यांच्या प्रश्नाची उत्तर द्यायची आहेत. अर्जुन म्हणू लागतो आणि सुमन काकू सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथे नागराज काकाला बघितल्यानंतर तुला थोडी भीती वाटेल आणि नागराज काकाकडे बघून तुला स्टेटमेंट देता येणार नाही. आणि तसं जर होत असेल तर तू नागराज काकाकडे पाहूच नकोस. तू एक काम कर, तू जज साहेबांकडे पहा आणि सगळ्या प्रश्नाची उत्तर दे. रविराज सर म्हणतात, तुला उलटसुलट प्रश्न विचारले जातील, परंतु जोपर्यंत तुला प्रश्न विचारला जात नाही तोपर्यंत तू उत्तर देऊ नकोस आणि जो प्रश्न विचारला आहे तेवढंच उत्तर दे, अतिरिक्त काही बोलू नकोस. असं म्हणत सर्वांनीच आता सुमन काकूंची छान तयारी करून घेतलेली असते. अर्जुन म्हणू लागतो, पुन्हा एकदा तयारी करूयात का?
तर सुमन काकू म्हणतात, चालेल, मी नक्कीच प्रयत्न करेन. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं इन्स्पेक्टर सावंत अर्जुनला म्हणू लागतात, 2 दिवसापूर्वी महिप्त शिकरे यांना भेटण्यासाठी एक लेडीज वकील आली होती. आता अर्जुन एंट्री पाहतो तर त्यामध्ये विशाखा प्रभू अशी एंट्री असते. अर्जुन आता चैतन्याला म्हणतो की विशाखा प्रभू नक्की आहे, तरी कोण जी महिप्त शिकरेला मदत करू इच्छिते. तर दुसरीकडे कोर्टात आता अर्जुन महिप्त शिकरेंना प्रश्न करत म्हणतो, आता तुम्हाला कोर्टासमोर हे सांगायचे आहे की रविराज किल्लेदार यांच्या फॅमिलीला मारण्याची सुपारी तुम्हाला कोणी दिली होती. आता महिप्त शिकरे नागराज काकांकडे पाहतात, परंतु साक्षीची भीती आणि साक्षीचा जीव वाचवण्यासाठी महिपात शिकरे शांतच राहतात. अर्जुन पुढे म्हणतो, माझे पुरावे अजूनही संपले नाहीत. असं म्हणत अर्जुनने आता सुमन काकूंच्या समोर नागराज काकांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिलेली असते तोच व्हिडिओ कोर्टासमोर सादर करतात. आता हा व्हिडिओ कोर्टासमोर सादर केल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.